कई इलाके ऐसे हैं जहां पर ड्रग्स का कारोबार तेजी से पनप रहा है। इसको लेकर मुंबई व्यसन मुक्त युवक अभियान की तरफ से समता नगर पुलिस स्टेशन के बाहर धरना आंदोलन किया गया और यह मांग की गई कि मुंबई समता नगर पुलिस ड्रग्स माफियाओं पर कार्रवाई करे। इन तस्वीरों के माध्यम से यहां बताने की कोशिश की गई कि मुंबई पुलिस जल्द से जल्द ड्रग्स माफियाओं पर कार्रवाई करे, अन्यथा देश की युवा पीढ़ी बर्बाद हो रही है। ड्रग्स व्यसन में मुक्त युवा पीढ़ी भटक गई है। अब ऐसे में मुंबई पुलिस इस पर कार्रवाई करे, इसको लेकर तमाम नेताओं ने यहां जानकारी दी कि किस तरह से समता नगर की हद में कई ठिकाने ऐसे हैं जहां पर ड्रग्स का कारोबार खूब फल फूल रहा है, लेकिन मुंबई समता नगर पुलिस उस पर ध्यान नहीं दे रही है। कारवाई करा 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 पुलिस स्टेशन ड्रग माफियावर कारवाई करा कारवाई करा कारवाई करा पुलिस स्टेशन ड्रग माफियावर कारवाई करा कारवाई करा कारवाई करा पुलिस स्टेशन ड्रग माफियावर कारवाई करा कारवाई करा कारवाई करा पुलिस स्टेशन ड्रग माफियावर कारवाई करा कारवाई करा कारवाई करा। आंदोलन पहिल्यांदा नाही आहे। कांदिवली समतानगर पोलीस स्टेशनवर मुंबई व्यसन मुक्त अभियान याचा पहिला पार्ट आपला दामूनगर या ठिकाणी झाला होता आणि हा सेकंड पार्ट आहे आणि त्यांना कळवलेल्या आरोपीला पण जमा केल्यात आहे। त्याचा FIR पण आहे। ड्रग्स विकणारे जे लोक आहेत ते सार्वजनिक ठिकाणी आणि आपले जे पार्किंग आहे त्याच्यामध्ये विकतात। पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स चालतो आणि त्याचा आसरा घेऊन लोक ड्रग्सच्या विक्री चालू आहे आणि दामूनगर वोर्टिस कंपनी, हनुमाननगर, क्रांतीनगर, नरसीपाडा, गणेशनगर आणि जानूपाडा, वडारपाडा या ठिकाणी आणि कांदिवली स्टेशनला मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री पकडल्यानंतर मी बंद करत का नाही पोलीस स्टेशन या विचारासाठी या ठिकाणी बसलोय। आज आमचे युवा पिढी 22 पोरं मेहनत आहे। 22 पोरं रिकॉर्ड आहे, ऑन द रिकॉर्ड 22 पोरं मेहनत आहे आणि त्या रिकॉर्डवर असताना सुद्धा पोलीस प्रशासन डोळे झाकून बसले काय। मुख्यमंत्रीला पण 22 तारखेला आम्ही 24 तारखेला पत्रक दिलेलं आहे, तरी हे कांदिवली पोलीस स्टेशन ऐकत नाही आहे आणि सर्रास गुंडे लोक या ठिकाणी फिरतात आहे ड्रग्स विक्री करत। या संदर्भात हे विषय अगर इकडे नाही घेतला तर मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात मुंबईमध्ये आणि उत्तर मुंबईमध्ये आंदोलन मोठं पेटल्याशिवाय राहणार नाही।